सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे भागभांडवल तसेच ठेवी देखील वाढत असल्याची चांगली बातमी प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी पत्रकारांना दिली। गतवर्षी मार्च 2018 रोजी 189 कोटीचे भागभांडवल होते ते 4,75,00,000 वाढले असून सध्या 194 कोटीचे बँकेकडे भागभांडवल आहे। 2013 साली बँकेकडे 3,476 एवढ्या ठेवी होत्या, त्या कमी होऊन 2,225 एवढ्याच झाल्या होत्या। मात्र पुन्हा या ठेवी वाढू लागल्या आहेत। सध्या बँकेकडे 2,712 कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचे कोथमिरे यांनी सांगितले। ऐका बँकेची सांपत्तिक स्थिती शासन नियुक्त प्रशासक शैलेश कोथमिरे यांच्याकडून। भागभांडवल आहे, हे भागभांडवल मार्च 18 ला 189 कोटी 38 लाखाचं भागभांडवल बँकेचं होतं। 194 कोटी 13 लाख मार्च 19 अखेर त्या ठिकाणी झालेलं आहे। वर्षभरामध्ये 4,75,00,000 भागभांडवलामध्ये त्या ठिकाणी वाढ आहे। महत्त्वाचा जो भाग आहे डिपॉझिट्स 2,712 कोटी डिपॉझिट बँकेचं त्या ठिकाणी झालेलं आहे। यामध्ये एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणे सांगावी लागेल की मार्च 2019चं बँकेने जे टार्गेट घेतलेलं होतं ते टार्गेट त्या ठिकाणी 2,750 कोटीचं त्या ठिकाणी टार्गेट घेतलेलं होतं आणि प्रत्यक्ष अचिव्हमेंट जी झालेली आहे मार्चची ही 2,712 कोटी एवढी अचिव्हमेंट झालेली आहे। म्हणजे जेवढा लक्षात घेतलेला होता साधारणतः 99% त्या ठिकाणी अचिव्हमेंट त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्या ठिकाणी झालेली आहे। डिपॉझिटच्या बाबत त्या ठिकाणी सांगताना एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणे सांगावं लागेल की गेली 4-5 वर्षे म्हणजे साधारणतः 2013 पासून बँकेचा जो डिपॉझिटचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड त्या ठिकाणी कमी होतानाचा आहे। कारण 2013 ला 3,476 कोटी बँकेचं डिपॉझिट होतं, परंतु 13 नंतर 14, 15, 16, 17 पर्यंत त्या ठिकाणी तो ट्रेंड त्या ठिकाणी तसंच होता की जो 17 ला 3,476 वरून मार्च 2017 ला 2,225 कोटीवर डिपॉझिट त्या ठिकाणी आलेलं होतं। 2018 ला तेच 2,330 वर गेला आणि आता 2,712 कोटीचे डिपॉझिट्स त्या ठिकाणी बँकेचे झालेले आहेत। या ठिकाणी एक गोष्टी या ठिकाणी विशद करावी लागेल की साधारणतः ऑक्टोबरमध्ये जे 2,330 कोटीचे डिपॉझिट्स होते ते 1,900 कोटीपर्यंत खाली आलेले होते। म्हणजे 1,908 कोटीवरती डिपॉझिट्स त्या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये त्या ठिकाणी आलेले होते। तो जर विचारात घेतला तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे साधारणतः पुढच्या 5 महिन्यामध्ये जवळजवळ 812 कोटीचे डिपॉझिट्स त्या ठिकाणी बँकेचे वाढलेले आहेत। हे सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा भाग या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे। साधारणतः बाहेरील कर्जे जी होती 31 मार्च 2018 ला 387 कोटी 70 लाखाची त्या ठिकाणी बाहेरची कर्ज त्या ठिकाणी MSC बँकेची घेतलेली कर्ज होती। 312 कोटी 82 लाखाची कर्ज बँकेने त्या ठिकाणी परतफेड केलेली आहेत। आज फक्त 74 कोटी 84 लाखाची कर्ज त्या ठिकाणी आपल्याकडं जो काही ओढी आहे तो MSC बँकेचा आहे। महत्त्वाचा भाग जो आहे गुंतवणुकीचा सुद्धा विषय जो आहे साधारणतः मागच्या वर्षी 844 कोटी 43 लाखाची गुंतवणूक बँकेची त्या ठिकाणी होती। आज जवळजवळ 928 कोटीची गुंतवणूक त्यामध्ये झालेली आहे। जवळजवळ 84 कोटी 53 लाखानं गुंतवणूक त्या ठिकाणी वाढलेली आहे। या सर्व बाबी विचारात घेताना एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी सांगावं लागेल की बँकेने व्यवसाय विकास आराखडा म्हणजे बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन 6 महिन्याकरता त्या ठिकाणी केलेला होता आणि या 6 महिन्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं बँकेची कामकाजाची दिशा असेल ती ठरवलेली होती आणि त्या अनुषंगानं काही टार्गेट्स निश्चित करून दिलेली होती। प्रत्येक कर्मचाऱ्याला आपण त्या ठिकाणी टार्गेट्स दिलेली होती। यामध्ये महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी असा होता की सर्वसाधारणपणे बँकेला नवीन खातेदार जोडणे हा एक यातला अत्यंत महत्त्वाचा भाग होता। त्याचबरोबर कासा डिपॉझिट त्या ठिकाणी वाढवणे की ज्याच्या दृष्टीनं म्हणजे सगळ्याच दृष्टीनं आपल्याला माहिती आहे कुठल्याही आर्थिक संस्थेचे कासा डिपॉझिट जेवढं जास्त
तेवढी ती बँक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सक्षम समजली जाते. हाही भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा होता. कासा डिपॉझिट वाढवण्याबरोबर बँकेनं त्या ठिकाणी काही कर्ज वाटप सुरू करणं, कारण मागील काही वर्षामध्ये आपलं त्या ठिकाणी कर्ज वाटप त्या ठिकाणी जे काही बिगर शेतीचं असेल ते आपल्याकडं त्या ठिकाणी बंद होतं. आणि त्या ठिकाणी कारण शेवटी बिझनेस वाढवायचा म्हणला तर सगळ्याच बाबी त्या ठिकाणी एका वेळी वाढवणं त्या ठिकाणी आवश्यक होतं. त्या पद्धतीचं सुद्धा नियोजन त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्याचाच परिपाक त्या ठिकाणी आपल्याला सांगायला हरकत नाही. कारण या सगळ्या गोष्टी करत असताना बँकेने त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला यात सामावून घेतलेलं होतं. 1233 कर्मचारी, 208 शाखा, या प्रत्येक शाखेचा कर्मचारी यामध्ये इन्व्हॉल्व होईल या दृष्टीने त्याचं नियोजन केलं गेलेलं होतं. कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा भाग या ठिकाणी असा होता की आपल्याला माहिती आहे थोडं, कारण मानसिकता बदलणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक होतं. सर्व वर्ग म्हणजे तळागाळातला वर्गसुद्धा बँकेशी त्या ठिकाणी लिंक झाला पाहिजे अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी नियोजन केलेलं होतं. मी मागाशी सांगितलंच की जवळजवळ 71,837 इतकी नवीन अकाउंट्स, सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट मागच्या 5 महिन्यामध्ये बँकेनं त्या ठिकाणी निर्माण केलेली आहेत. आणि त्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे की एवढे सगळे नवीन खातेदार बँकेशी त्या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. हे खरं तर सगळ्यात महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आहे. बँकेने छोटी छोटी कर्ज त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली. सोने तारण त्या ठिकाणी विशेषतः त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि त्याचबरोबर वैयक्तिक कर्ज जे काही पगारदार, बँकेकडे पगार आपल्याकडे काही म्हणजे शिक्षकांचा पगार आपल्याकडे त्या ठिकाणी होतो आणि अशा शिक्षकांना आपण त्या ठिकाणी MT लोन त्या ठिकाणी देण्याचं सुरुवात केलं. 10 लाखापर्यंत आपलं लिमिट आहे. मला निश्चितपणे सांगावं लागेल की गेल्या 5 महिन्यामध्ये 100,75 लाखाचं कर्ज वाटप बँकेने या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे की ज्यामध्ये 1 रुपया सुद्धा थकीत नाही. 100% PA अकाउंट की 100% त्या ठिकाणी रिटर्न असणारी अशा प्रकारचे अकाउंट्स ही सुद्धा या ठिकाणी केली गेलेली आहेत. यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. तसेच आमच्या Facebook पेजलाही फॉलो करा.